नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता. याची कारणे कोणती, लक्षणे काय आणि त्यावर कोणकोणते असे घरगुती उपाय करू शकतो. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठता ही खूप सामान्य समस्या झाली आहे, पण वेळेवर लक्ष न दिल्यास ती गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. सर्वप्रथम आपण पाहूया बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय. शौचास कठीण होणे, 2 किंवा 3 दिवस शौच न होणे किंवा पूर्णपणे पोट साफ न होणे यालाच बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन म्हणतात. कॉन्स्टिपेशन होण्यामागची प्रमुख अशी कारणे कोणती ती पाहूया. 1. पाणी कमी पिणे. 2. फायबरयुक्त आहाराची कमतरता. जास्त तळलेले किंवा जंक फूड खाणे. व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस म्हणजेच तणाव. वेळेवर शौच न जाणे यामुळे होऊ शकतं. यामागची लक्षणे कोणती. पोट साफ न होणे, पोट फुगणे व गॅस होणे, डोकेदुखी व थकवा, भूक न लागणे आणि त्वचेवर पिंपल्स येणे ही लक्षणे दिसू लागतात. यावर नैसर्गिक असे उपाय कोणते जे आपण घरगुती करू शकतो. 1. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. रोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. आहारात फळे व भाज्या याचे प्रमाण वाढवावे. इसाबगोल किंवा त्रिफळासारखे चूर्ण वापरा, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. नियमित चालणे किंवा योगासने करा. ताण कमी ठेवा आणि ध्यान साधना करू शकता. काय करावे याच्यावर पपई, केळी, सफरचंद, ओट्स, दलिया, गहू, हिरव्या भाज्या, ताक, दही यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. आणि काय करू नये, जास्त चहा कॉफी टाळावी. फास्ट फूड टाळावे. खूप असे तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करावे. काही महत्त्वाची टिप्स. दररोज एकाच वेळेला शौचात जाण्याची सवय लावा. हीच सवय तुमच्या पचनसंस्थेला मजबूत बनवते. निष्कर्ष काय तर बद्धकोष्ठता ही एक छोटी समस्या वाटली तरी ती मोठ्या आजारांचे कारण बनू शकते. त्यामुळे योग्य आहार, पाणी आणि जीवनशैली सुधारून यावर सहज असे नियंत्रण मिळवता येते. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.